अलिबाग ही जिल्ह्याची राजधानी आहे आणि या राजधानीच्या शहरामध्ये नगरपालिकेमध्ये 20 जागा द्यायच्या आहे. जो प्रचार जोरात सुरू झालेला आहे, चिन्हाचं वाटप झालेलं आहे. भाजपचे राजेश प्रधान आज आपल्यासोबत आहे. ते महायुतीमधून निवडणूक लढतायत. त्यांचा पहिलीच निवडणूक आहे. त्यांचा आपण अनुभव जाणून घेणार आहोत. राजेशजी नमस्कार. नमस्कार. निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही यावेळेला पहिल्यांदा उभे आहात. कसा आहे तुमचा अनुभव? म्हणजे राजकारणातला हा अनुभव नाहीये मला. मी आज कमळच्या म्हणजे भाजपाच्या सानिध्यात गेले 10 वर्ष आहे. कमळ पतसंस्था म्हणून आमची रायगड जिल्ह्यातली अग्रगण्य संस्था, त्याचं संचालकपद भूषवतो मी. आणि ते करत असताना काही सामाजिक कार्य देखील आम्ही करत असतो. तर जसं काय गोशाळा आहे, आमची डायलिसिस सेंटर आहे गरिबांसाठी, पोळी भाजी केंद्र आहे, त्याचे मी अध्यक्षपद आणि सेक्रेटरीपद भूषवत असतो. हे करत असताना असं वाटलं की आता समाजात प्रत्यक्ष ग्राउंडवर उतरून सेवा करावी, म्हणून हे आज जी निवडणूक लढवायची आहे की हे उद्दिष्ट माझं ते आहे की लोकांची सेवा प्रत्येक घराघरात मी पोचलो पाहिजे. त्याच्याकरता मी हा निर्णय घेतलेला आहे. आणि मी प्रभाग 5 मधून निवडणूक लढवत आहे कमळ या चिन्हावर. भाजपा आणि शिवसेना युतीतनं आम्ही कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहोत. तरी माझं सर्वांना आव्हान असेल की मला एकदा तुम्ही संधी देऊन भरघोस मताने निवडून द्या आणि मला खरंच सेवा करायची, लोकांना एकदा संधी द्याच. आपण ज्या प्रभाग 5 मध्ये निवडणूक लढवत आहात त्यामध्ये अशा काही समस्या तुम्हाला जाणवत आहेत आणि तुम्हाला मतदारांचा तुम्हाला प्रतिसाद त्या बाबतीत कसा आहे? समस्या बघाल तर अलिबागच्याच पूर्ण बघितल्या तर खूपच समस्या आहेत. 5 मुद्दे मुख्य समस्या आहेत. म्हणजे पार्किंगची, पाणी, जिथे आम्हाला पाण्याची म्हणजे पिण्याच्या पाण्याची सोय नाही आहे हवी तशी. पाणी येतं, कमी दाबाने येतं, 2 दिवस पाणी येतं, 2 दिवस नाही येत. दुसरी गोष्ट रस्ते, प्रचंड खराब झालेले रस्ते. कचरा म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट कशी लावावी हा देखील एक मोठी समस्या आहे. सांडपाणा म्हणजे सांडपाण्याचा निचरा होत नाही अलिबागमध्ये. जी सिवेज सिस्टीम काही वर्षापूर्वी आम्हाला दाखवण्यात आली होती ती ही करू आणि ती पूर्णतः फेल गेलेली आहे. तर ती पुनरुज्जीवित कशी करावी त्याच्यावरती तज्ज्ञ कमिटी नेमून त्याच्यावरती अभ्यास करून एक विचारपूर्वक काहीतरी एक योजना करावी. पार्किंगची एक योजना, अशा बऱ्याचशा समस्यांच्या आम्ही प्रयत्न करणार आहोत पहिल्या ह्याच्यामध्ये की ह्याचं कसं निवारण करता येईल. हे माझं उद्दिष्ट आहे. राजकारणामध्ये किंवा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर प्रत्येकाचं एक व्हिजन असतं. असं तुमचं कोणतं व्हिजन आहे? माझं एकच व्हिजन आहे, स्वच्छ अलिबाग, सुंदर अलिबाग. जे पूर्वी अलिबाग होतं ते आता राहिलेलं नाही आहे. भकास इमारती झालेल्या आहेत. ज्या वाड्या होत्या, झाडं होती, म्हणजे पर्यावरणाचा पूर्ण ऱ्हास झालेला आहे. करावं म्हणजे सुधारणा व्हावी, इमारती व्हाव्या, पण वृक्ष लागवड पण व्हावी, ह्याच्याकडे मुख्यतः लक्ष असेल माझं. दुसरी गोष्ट म्हणजे जे आता टोलेटंग इमारती उभ्या राहतात तर त्याचं एक प्रॉपर नियोजन असावं, जे आता नाही आहे. म्हणजे टाउन प्लॅनिंग म्हणतोय ते विदाऊट प्लॅनिंग टाउन बसवतोय आपण. तर त्याच्यावरती मुख्यतः माझं विजन ते असेल. आणि लोकांपर्यंत ह्या सगळ्या मूलभूत सुविधा आहेत त्या पोचाव्या, हे माझं विचार. हे होते राजेश प्रधान की ज्यांनी आपल्याला त्यांचं विजन काय आहे, नगरपालिकेमध्ये त्यांच्या प्रभागामध्ये काय समस्या जाणवत आहेत आणि काय केलं पाहिजे आणि ते स्वतः काय करणार आहेत निवडून आल्यानंतर, हे त्यांनी आज आपल्याला सांगितलेलं आहे. धन्यवाद राजेशजी. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.